आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी कशा पद्धतीने वाढवायची। खूप सोपी पद्धत आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। इथे तुम्ही पहा जे कटोरी आहे मी कट करून घेतलेली आहे। आता ते वाढवायचे आहे तर अशा पद्धतीने कटोरी ठेवायची आहे। कटोरी वाकडी ठेवायची नाही, सरळ ठेवायची आहे। एकदम अशा पद्धतीने सरळ कटोरी ठेवायची आहे आणि जशास तसे हे कटोरी आपण इथं डार्क करून घ्यायचं आहे। एकदम सरळ ठेवायची आहे आणि इथं जशास तसं आपण कटोरी डार्क करून घेऊया। जशास तसं इथं उमटून घेऊयात कटोरी। खूप सोपी पद्धत आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा, कधीच चुकणार नाही। आता इथं माप कसे घ्यायचे मी तुम्हाला सांगणार आहे। इथं तुम्ही पहा खालच्या साईडने कोपऱ्यामध्ये अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। फक्त अर्धा इंचवर घ्यायचं आहे खालच्या साईडने। त्याच्यानंतर हुक्काच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। 1 इंचवर तुम्ही इथं पहा। त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने फक्त अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। फक्त अर्धा इंचवर गळ्याच्या साईडने। त्याच्यानंतर मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। इथं जे आहे इथून सरळ अडीचवर मार्किंग करायची आहे। थोडंसं कर्व आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने अडीचवर। इथं तुम्ही पहा, इथं मी अडीचवर मार्किंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे। कटोरी मी खूप सोप्या पद्धतीने वाढवून दाखवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पहा वाढवून। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। गळ्याच्या साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे। खालच्या साईडने कोपऱ्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे। हुक्काच्या साईडकडून 1 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर अडीचवर मार्किंग करून घेतलेली आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगलेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।